नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई पोलीस भरती आणि मीरा भाईंदर पोलीस भरती मैदानी चाचणीचे वेळापत्रक आणि तारीख प्रसिद्ध झालेले आहेत. एकूण फॉर्म किती आलेले आहेत याची देखील डिटेल्समध्ये माहिती देणार आहे. अशाच प्रकारचे माहितीचे अपडेटचे व्हिडिओ सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या. तर या ठिकाणी टोटल फॉर्म या ठिकाणी आहेत 50,460. ते कशा प्रकारे आहे डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सर्व वेळापत्रक आणि अपडेट आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकले जातात. त्यासाठी आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगून घेतो. पोलीस भरतीच्या सरावासाठी आणि तयारीसाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत. याचा फायदा तुम्हाला असा होईल की जसेच्या तसे प्रश्न मागील प्रश्नपत्रिकांमधून 70% 7% प्रश्न जसेच्या तसे रिपीट होतात आणि तुम्हाला याचा 100% फायदा होईल. त्यासाठी नक्कीच पुस्तके खरेदी करा. दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्कीच ही पुस्तके खरेदी करा. आणि हीच पुस्तके जर ऑनलाईन खरेदी करायची असतील तर Amazon, Flipkartवरून देखील तुम्ही खरेदी करू शकतात. आता व्हिडिओचा जो मेन मुद्दा आहे त्या मेन मुद्द्याकडे आपण येथे आलेलो आहे. बघू शकता इथे पोलीस पोलीस आयुक्त कार्यालय नवी मुंबई तर 21/1 परवा हे या ठिकाणी आलेलं आहे, परंतु काल प्रसिद्ध करण्यात आलेले काल रात्री. तर इथं म्हटलेलं आहे, बघू शकता हे या ठिकाणी नवी मुंबईचं मी अगोदर दाखवत आहे, हे लक्षात घ्या. पोलीस भरती सन 2024-25च्या मैदानी चाचणीचे वेळापत्रक. ठीक आहे. काय आहे? तर इथे तुम्ही नीट बघून घ्या. तर उपयुक्त संदर्भीय विषयांवे सादर करण्यात येते की नवी मुंबई घटकातील खालील संवर्गातील रिक्त पदांकरता पोलीस शिपाई भरती सन 2024-25 ची प्रक्रिया घेण्यात येणार असून संवर्ग निहाय पदे व प्राप्त आवेदन अर्जाचा तपशील खालील प्रमाणे आहे आणि वेळापत्रक देखील खाली आहे. पत्ता देखील कुठे होणार आहे हे देखील त्यांनी दिलेलं आहे. आता या ठिकाणी पहिलं पद आहे पोलीस शिपाई. पोलीस शिपाईची एकूण किती पदे होती? तर नीट लक्षात घ्या, पोलीस शिपाईची एकूण 445 पदे होते. त्याच्यामध्ये 6 पदे कोणाची होती? तर ही बॅट्समनची होती. तर लक्षात घ्या आणि जी 82 पदे होती चालकची होती. ठीक आहे. आता जे पोलीस कॉन्स्टेबलची पदे आहेत ना, त्याच्यामध्ये एकूण किती अर्ज आलेले आहेत? तर 15,525. किती? 15,525 अर्ज आलेले आहेत फक्त. एकदम कमी कॉम्पिटिशन आहे नवी मुंबईला. त्याच्यानंतर बॅट्समनसाठी स्पर्धा जास्त असणार आहे. एकूण 6 जागांसाठी एकूण किती अर्ज आहेत? तर 720 अर्ज आहेत. ते महिलांचे किती आणि पुरुषांचे किती ते देखील पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि चालकला सर्वात जास्त स्पर्धा तर असते, तुम्हाला सर्वांना माहित आहे. 82 जागांसाठी 34,000 किती 34,215 अर्ज आलेले आहेत. अशा प्रकारे एकूण 50,460 अर्ज हे या ठिकाणी नवी मुंबई चालक, कॉन्स्टेबल पोलीस आणि बॅट्समनला तिन्ही मिळून आलेले आहेत. आता या ठिकाणी मैदानी चाचणीचे वेळापत्रक दाखवण्याच्या अगोदर ते ठिकाण कोठे आहे मैदानी चाचणी होण्याचे हे तुम्ही येथे बघून घ्या. हे नवी मुंबईचं आहे, लक्षात घ्या. सदर पोलीस भरतीची मैदानी चाचणी कधीपासून होणार आहे? तर 11/2/2026 रोजीपासून पोलीस पोलीस परेड मैदान पोलीस मुख्यालय कळंबोली, बघू शकता कळंबोली नवी मुंबई पिनकोड येथे होणार आहे. तर येथे सुरू करण्यात येत असून त्याबाबतची वेळापत्रक या सभेत खाली जोडण्यात येत आहे. आता नीट वेळापत्रक नीट समजून घ्या. याच्यामध्ये देखील मला महिलांचा पॉईंट इथे दिसला नाही, परंतु तुम्हाला कशा प्रकारे वाटते ते तुम्ही बघून घ्या. सर्व वेळापत्रक आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल. आता वेळापत्रक 11 तारखेला बघू शकता इथं तारीख दिलेली आहे. 11 तारखेला सुरू होणार आहे आणि 5 वाजता पहाटे तुम्हाला बोलवलेलं आहे. आता बघू शकता 11 तारखेला पहिल्यांदा किती कॅन्डिडेट आहे? 1000 कॅन्डिडेट आहे 11 तारखेला, 12 तारखेला 1500, 13 तारखेला 2000, 14 तारखेला या ठिकाणी 2200 असे कॅन्डिडेट आहे. आणि इथं सर्व जेंडर, इथं सर्व या ठिकाणी मेल आहेत. आणि हे पहिल्यांदा कशाचं आहे? तर पोलीस ड्रायव्हर, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं आहे, हे लक्षात घ्या. इथं ड्रायव्हर आहे. त्याच्यानंतर इथं देखील ड्रायव्हरचं कधीपर्यंत आहे ड्रायव्हरचं इथं जर बघितलं तर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर ड्रायव्हर तर इथं जर बघितलं तर 2 फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी ड्रायव्हरचं आहे. ठीक आहे. सॉरी, 1 मिनिट.
मार्च. ठीक आहे. 2 मार्चपर्यंत हे ड्रायव्हरचं मैदानी चाचणी चालणार आहे. कारण ड्रायव्हरचे फॉर्म जास्त आहेत. आता इथं बघू शकता ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल इथं या ठिकाणी किती तारखेला 27 आणि 28 फेब्रुवारीला महिला इथे बोलवल्या आहेत. बाकी इथं महिलांचा वरती कुठेही पॉइंट देण्यात आलेला नाही आणि हे ड्रायव्हरचं आहे. ठीक आहे. पोलीस कॉन्स्टेबल या ठिकाणी महिलांचे अर्ज मला वाटतं वेगळं वेळापत्रक प्रसिद्ध होईल कारण इथे फक्त ड्रायव्हरच्या मध्येच महिलांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. वरती जे या ठिकाणी आहे ते आता खाली खाली बघू शकता जे कॉन्स्टेबल पोलीसचं आहे. आता इथं बॅट्समनचं पोलीसचं आहे. इथं नीट समजून घ्या. इथं पुरुषांचे फॉर्म किती आहेत? 573 आणि महिलांचे फक्त 144 आहे आणि पीसी बॅट्समन वगैरे 3 आहे इथं. ठीक आहे. आता इथं लक्षात घ्या. आता इथून खाली पोलीस कॉन्स्टेबल चालू झाला आहे. परंतु इथं सर्व मेल इथं लिहिलेलं आहे, पुरुष आहे आणि इथं पोलीस कॉन्स्टेबल इथं देखील सर्व या ठिकाणी मेल आहेत. फक्त इथं खाली जे आहे ना, इथं बघू शकता इथं एकाच ठिकाणी आता इथं पोलीस कॉन्स्टेबल एकाच ठिकाणी महिलांचा इथं पॉइंट देण्यात आलेला आहे. एकाच ठिकाणी महिलांचा पॉइंट देण्यात आलेला आहे. तर फक्त इथं 1500 महिला असणार आहेत. किती 13 मार्चला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 13 मार्चला या ठिकाणी महिलांचं ग्राउंड असणार आहे आणि इकडं शेवटच्या दिवशी 14 मार्चला जे आहे पीसी फिमेल किती आहेत तर इथं 1531 आणि ट्रान्सजेंडर एक देखील महिला आहे. आता मला वाटतंय महिलांचे फॉर्म एकदम कमी आहेत इथं. लक्षात घ्यायची आहे ही गोष्ट. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आता हे संपूर्ण वेळापत्रक आणि संपूर्ण जी तारीख सांगितली ती या ठिकाणी सांगितली नवी मुंबईबद्दल. आता मीरा भाईंदरबद्दल विद्यार्थ्यांना अपडेट देतो. याचे सर्व पेज वगैरे आहे ते आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला बघायला भेटणार आहे. कार्यालयीन संदेश आहे. ठीक आहे. आता इथं बघू शकता मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचं हे माहिती आहे. तर काल 23 तारखेचं हे परिपत्रक आहे. तर बघू शकता आपणास कळवण्यात येते की किंवा आदेशित करण्यात येते की दिनांक 11/2/2026 म्हणजे 11 फेब्रुवारी रोजीपासून मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर सन 2024-25 ची पोलीस भरती प्रक्रिया प्रस्तावित आहे. सदर पोलीस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी कुठे होणार आहे? तर बघू शकता सुभाषचंद्र बोस मैदान, मीरा भाईंदर इथे आयोजित करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने सुभाषचंद्र बोस मैदान या ठिकाणी मीरा भाईंदर मैदानी चाचणीकरिता तयार करण्याबाबत वरिष्ठांना आदेशित केलेले असून सदरचे मैदान मा वरिष्ठ तपासणी करता येणार आहेत. तरी पोलीस भरतीच्या अनुषंगाने आपणास पुढील आदेश या ठिकाणी होईपर्यंत खालील कर्तव्य नेमण्यात यावेत. या ठिकाणी हे कर्तव्य वगैरे दाखवण्यात आलेले आहे. 100 मीटर या ठिकाणी 400 मीटर, 1600 मीटर सर्व या ठिकाणी तयारी करायला सांगितलेले आहे आणि ठिकाण देखील त्यांनी इथं दिलेले आहे. काय दिले आहे? सुभाषचंद्र बोस मैदान मीरा भाईंदर. ठीक आहे. आता इथं मुद्दा एक दिलेला आहे तर 11 फेब्रुवारी पासून तुमची मैदानी चाचणी सुरू होणार आहे. याच्यामध्ये या ठिकाणी वेळापत्रक अजून त्यांनी प्रसिद्ध केले नाही. परंतु तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे याच्यामध्ये चालकचे ग्राउंड अगोदर होणार आहेत अशी माहिती भेटलेली आहे. परंतु आता ते वेळापत्रक प्रसिद्ध झाल्याच्या नंतरच आपल्याला समजणार आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारचे माहितीचे अपडेट घेऊन येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा आणि आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉइन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.